नमस्कार वैभव मोठे साहेब. नमस्कार. बदलापूरच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूरमध्ये येत आहात. तुम्हाला प्रभाग क्रमांक 13 मधून बीजेपी तर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे. मयुरी वैभव मुठे. वैभव मुठे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज प्रभागामध्ये फिरत आहात, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहात, तर तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतो? मतदारांच्या काय समस्या जाणवल्यात, तसेच प्रभागामधल्या देखील काय समस्या आहेत? सर्वात पहिले मी बदलापूरच्या नागरिकांना आव्हान करीन की आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आज बदलापूरमध्ये येणार आहे. तरी ते सर्वांनी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावे. आणि विषय आला आता निवडणुकीचा. तर निवडणुकीच्या कार्यात आता मी प्रभागात माझ्या जवळजवळ 11 वर्ष झाले मी काम करतोय. आत्ताचा 13 आणि पहिलेचा 15 नंबर. कारण तिथे जे स्थानिक नगरसेवक होते ते फक्त नामधारी नगरसेवक होते. त्यांनी प्रभागात काही विकास कामं केली नव्हती. मग ती विकास कामाला कोणीतरी करावी याच्यावरून माननीय आमदार झाले आमचे किसन कतोरे किंवा आमचे राजन घोरपडे, माझे काका जयवंत मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ती विकासाची कामं पूर्ण करण्यासाठी पुढे आलो. आणि ती हळूहळू एक काही पद नसताना मी या वार्डात जसे गार्डन बांधण्याचं काम केलं, रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं, लोकांचे ड्रेनेजच्या जे जॉईंट नव्हते केले, प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले, लाईटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि लोकांचे असे भरपूर जे आपण एखादा नगरसेवक जे करतो ते काम मी केलेले आहे. बरं, आता इथल्या म्हणजे तुम्ही केलेल्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात का, तसेच इथले मतदार देखील समाधानी आहेत? नाही, कारण कसं झालं माहितीये का, आज मी जेव्हा कार्य करत होतो तेव्हा माझ्याकडे एक पद नव्हतं. कारण मला समोरचा जो व्यक्ती आहे जे माझ्या ऑपोजिशनला उभे ते नेहमी मला कुठे ना कुठेतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते माझ्या कार्यामध्ये. कोणाला तरी फोन लावून बाबा तो नगरसेवक आहे का, त्याचं काम कसं काय करून देता, हे असे भरपूर प्रयत्न अडथळ्याचे प्रयत्न आणले. आणि तुम्हाला मी सांगतो, कोरोना काळात जे सगळे जे बोलतात ना मला मतदान करा, मला मतदान करा, कोरोनाच्या काळात जे सगळे घरी बसलेले होते मास्क लावून, मी अख्ख्या वार्डामध्ये विचारा की मी एकटा पूर्ण लोकांच्या मदतीला धावत जात होतो. कोरोनाच्या काळात मी लोकांना बेड्स अवेलेबल करून दिले, त्यांना वॅक्सिनेशनसाठी घेऊन गेलो. अक्षरशः माझी गाडी ॲम्ब्युलन्स प्रमाणे वापरली आणि लोकांना गाडीत भरून बेड्स अवेलेबल करून दिले, वॅक्सिनेशनसाठी घेऊन गेलो. मी आजपर्यंत कोरोना काळात 5,000 लोकांना वॅक्सिनेशन केलेत. आणि याचा डेटा आहे माझ्याकडे. कोण बोलत असेल हे खोटं आहे, पण याचा डेटा सगळा आहे माझ्याकडे. आणि कोरोना काळात मी एवढी माझ्या प्रभागाची म्हणजे काळजी बोलतात तसं एक काळजी घेतली. कारण गायत्री पूजा हा जो कॉम्प्लेक्स आहे माझ्या वॉर्डातला, मला आवर्जून मी सांगू शकतो की त्या गायत्री पूजा कॉम्प्लेक्समध्ये एक पण कोरोना पेशंट आलेला नाही. म्हणजे एवढा काटोपर आम्ही व्यवस्था केलेली होती त्या माझ्या वॉर्डामध्ये. बरं, आता तुम्ही म्हणतात तुम्ही भरपूर कामं केली आहेत, ते केलेत, पण मतदार समाधानी आहेत का? कारण तुमचा प्रभाग हा म्हटला तर हा स्टेशनच्या जवळचा येतो. स्टेशनच्या जवळचा म्हटला की त्याच्या वेगळ्या समस्या असतात. रहदारीची समस्या असते, भाजी मार्केट आहे तर त्याच्यामुळे भाज्यांच्या याच्यामुळे स्वच्छतेची समस्या असते, परत रिक्षा चालकांचा देखील मोठ्या प्रमाणात येतो. तर ह्या समस्यांबाबत आपण एकूण काय सांगाल? सर्वात मोठी समस्या आमच्या इथे होती की आता रेल्वे स्टेशन टू मच्छी मार्केट हा रोड, हा 2 दिवसापासून रोडचं काम चालू आहे. कारण बदलापूरमध्ये जेव्हा नागरिक उतरतो तेव्हा सर्वात पहिले उतरतो तो माझ्या प्रभागात. कारण प्रभागामध्ये एवढं आमचं विकास कार्यच झालं नाही. जे होते माजी नगरसेवक त्यांनी काय विकासाचं कार्य केले नाही. ते फक्त एक नामधारी नगरसेवक होते. कारण माणूस जेव्हा बदलापूरला उतरतो तो पहिल्यांदा माझा एक असा अजेंडा आहे की जेव्हा आपण बदलापूरमध्ये एखादा व्यक्ती आला पाहिजे तर त्याला पूर्ण आपलं बदलापूरचं जे सुंदरता आहे ती आपल्या प्रभागातून दिसली पाहिजे. त्याच्यासाठी मला एक प्रयत्न करायचे आहेत की भरपूर माझ्याकडे प्लॅनिंग्स आहेत. त्या प्लॅनिंगमुळे मला भरपूर जणांची साथ पण लागणार आहे. तर ते आम्ही ठरवलंय की असं
की आम्ही आपला प्रभाग चांगला आणि सुशोभित करायचा. आणि इथे प्रभागात नेहमी कधी घंटागाडीचा भरपूर प्रॉब्लेम येतोय. लोक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत कचऱ्यांसाठी. मी स्वतः माझे स्वतःचे प्रायव्हेट गाड्या बघून कचरा कितीतरी वेळा उचलून गेलो. गाडी तर कधी अवेलेबलच नसते त्यांची. बरं, आता हे सध्या पर्व हे विकासाचं आहे. विकासाचं पर्व. विकासाच्या दृष्टीने आपण वाटचाल करणार आहोत, तर त्या दृष्टीने बदलापूरचा विकास होण्याच्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल की कशा पद्धतीने आपल्याला बदलापूरचा विकास करता येऊ शकतो? जर तुम्ही आपलं बदलापूर बघाल तर बदलापूरमधली लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी आपल्याकडे एक अत्याधुनिक हॉस्पिटल, एक खेळासाठी एक क्रीडांगण किंवा अजून मेट्रोचे सारखे प्रोजेक्ट हे आणले पाहिजेत. आणि हे आमचे जे किसन शेठ कतोरे असतील हे आणि राजेंद्रदादा घोरपडे असतील हे पूर्णपणे त्याचा पाठपुरावा घेत आहेत. तसे प्रोजेक्ट आणलेत की म्हणजे बदलापूरचा विकास होईल. कारण आता आज सध्या बदलापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. बदलापूरकडे मुंबईकडून येणारा ओघ वाढतो आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने देखील विकास होणं हे आवश्यक आहे. बरं, आता तुम्ही मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? कारण जनसेवेचा मला खूप आवड आहे, लोकांची सेवा करण्याचं लहानपणापासून. कारण 2000 पासून मी या जनसेवेत सक्रिय आहे आणि लोकांसाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे. आणि लोकांचे खूप प्रॉब्लेम असतात, ते सॉल्व्ह करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. आणि आमदार किसनराव कथोरे यांचं नेतृत्व पण खूप छान आहे. खूप छान आहे आणि त्यांच्या नेतृत्वाने इथल्या बदलापूरचा विकास खरोखरच चांगला होऊ शकतो. थँक्यू. माझी मिसेस मयुरी वैभव मुठे, प्रभाग क्रमांक 13A, आणि सूरज उल्हास मुठे, प्रभाग क्रमांक 13B, भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवका पदासाठी उभे आहेत. आणि तसेच नगराध्यक्ष पदासाठी रुचिता राजन घोरपडे हे आमचे भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तरी आपण सर्वांनी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र